नमस्कार, मी ऋषिकेश शेलार. आपण पाहताय विदर्भ टीव्ही आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही. बेधडकमध्ये आपलं स्वागत. आज बेधडकमध्ये आपल्यासोबत आहेत राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब. आणि आज आपण त्यांच्याशी कुठल्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत तो मुद्दा आहे अनुसूचित जाती आणि जमातीची जी काही पदं आहेत ते महाराष्ट्र सरकार 70,000 पदं हे खुल्या प्रवर्गामधून भरणार आहे आणि त्यामुळेच आज आपण बडोले साहेबांशी याच विषयावरची चर्चा करणार आहोत. बडोले साहेब, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. बडोले साहेब, मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न विचारणार आहे. अनुसूचित जाती व जमातीची जी काही पदोन्नती आरक्षणातून 70,000 पदे आहेत हे सर्वसामान्य कोट्यातून भरण्याच्या दृष्टिकोनातून नुकताच महाविकास आघाडी सरकारनं निर्णय घेतलाय. माजी सामाजिक न्याय मंत्री म्हणून आपण या घटनेवरती कशा पद्धतीने प्रकाश टाकाल? नमस्कार, जय भीम. सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि विदर्भ टी व्हीच्या मनापासून स्वागत करतो आहे, धन्यवाद देतो. नुकताच महाराष्ट्र शासनानं पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भात 100% पदोन्नतीनं भरावयाच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याच्या बाबतीमध्ये 18 फरवरी 2021ला जो निर्णय घेतला, हा निर्णय एकूणच अनुसूचित जाती जमाती विजाभज या समाजावर, या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. आणि हा निश्चितच यामुळे महाराष्ट्रातील साधारणतः 60 ते 70 हजार जे मागच्या 3.5 वर्षापासून अनुशेष शिल्लक राहिलेली जी पदं आहेत मागासवर्गीयांची, ती यामुळे खुल्या प्रवर्गातून भरली जातील आणि त्यामुळे अनुसूचित जाती जमाती यांचा प्रचंड मोठा नुकसान यामुळे होणार आहे. आणि म्हणून हा GR जो आहे शासनानं 18 फरवरी 2021ला काढला, हा GR रद्द झाला पाहिजे अशी सगळ्या मागासवर्गीयांची, विशेषत्वानं अनुसूचित जाती जमातीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठी ते संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. निश्चितच सर, खूप सुंदर असं या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, राज्य सरकार किंवा महाविकास आघाडी सरकार पदोन्नतीचा निर्णय घेऊन कुठेतरी मागासवर्गीय समाजाबाबत कुटीरतेचा डाव खेळतंय का? तुम्हाला काय वाटतं? आरक्षणाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर घटनेच्या 16(4) अन्वये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा भारतीय घटनेनं अधिकार दिलेला आहे. याच्यामध्ये मागासवर्गीय या शब्दाचा विचार केला तर याच्यामध्ये अनेक जातीचे लोक याच्यामध्ये समाविष्ट येतील. भारतामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती याच्या व्यतिरिक्त मागासवर्गीय समाज याच्यामध्ये येईल. मंडल आयोगानं त्या पद्धतीनं मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा जो निर्णय झाला आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये OBC समाजाला पण त्याच्यात आरक्षण भेटलं. 16(4)(अ) हा जर विचार केला तर याच्यामध्ये भारतीय घटनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण देण्याचा त्याच्यामध्ये अधिकार आहे. परंतु राज्य शासनानं 15/6/2000 राज्य शासनानं 25 मे 2004ला तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेजी असताना जो निर्णय घेतला होता, याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विजाभज असा त्याच्यामध्ये प्रवर्ग टाकला. आणि त्याच्यामुळे विजाभज हा शब्द आल्यामुळे कसं झालं का, हा OBCचा प्रवर्ग असल्याकारणानं त्याचा क्वांटिफाईड डाटा सामान्य प्रशासन विभागाने ठेवायला पाहिजे होता, तो प्रॉपर ठेवला नाही. नंतर याच्यावर या महाराष्ट्र सरकारनं जो कायदा केला, या कायद्यावर माननीय उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली 2015मध्ये. या याचिकेचा निकाल लागला आणि माननीय उच्च न्यायालयानं हा जो 2004चा जो GR होता याच्या विरोधात निर्णय दिला. त्याच्यामुळे कसं झालं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज यांना जे मिळणारं आरक्षण होतं, पदोन्नतीतलं आरक्षण, हे बंद झालं. आणि मी सामाजिक न्यायमंत्री असताना आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भात गेली विनंती अर्ज आम्ही दाखल केला आणि या विनंती अर्जाच्या अनुषंगानं त्याचा अजूनही निर्वाडा झालेला नाही. तो जो काही आहे या विनंती अर्जाच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयानं एक बेंच बसवलं, परंतु त्याचा निर्णय अद्याप आलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे ही जागा जी आहेत
ही रिक्त ठेवण्यात यावी अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. परंतु आता राज्य सरकारनं जो 18 फरवरी 2021ला जो निर्णय घेतला त्याच्यामुळे ही मागच्या 3.5 वर्षापासून जेवढी पदं अनुसूचित जाती जमातीची होती ही सगळी पदं आता भरली जातील. त्याच्यामुळे साधारणतः 60 ते 70 हजार या मागासवर्गीयांच्या जो अनुशेष आहे त्याच्यावर याचा परिणाम होईल आणि यांचा हा नुकसान होणार आहे. निश्चितच सर. आणि तुम्हाला एक महत्त्वाचा एक प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करावासा वाटतो. आत्ता मध्यंतरी पंकजा मुंडेंनी असा हे केलं होतं, आपला एक महत्त्वाचा निर्णय एक सांगितला होता. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मराठा समाजालाही आरक्षण देण्यात यावं, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्काही न लावता त्यांना आरक्षण देण्यात यावं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनानं आणि मी सामाजिक न्यायमंत्री असताना आम्ही तो निर्णय घेतला की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीतला निर्णय आपण घेतलेला आहे. आता मराठा समाजाला आरक्षण देताना त्याच्यामध्ये त्यांचं सामाजिक आर्थिक जे काही निकष आहेत त्याच्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि त्या बाबतीतली आता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका आहे या याचिकेच्या अनुषंगानं त्याचा निकाल येईल. परंतु ओबीसी समाजाला भारतीय घटनेनं 16(4) अन्वये जो आरक्षण दिलेलं आहे, तर देशातला कोणताही जो मागासवर्गीय असेल, जो सामाजिक आर्थिक दृष्टीनं मागास आहे, शैक्षणिक दृष्टीनं मागास आहे, याच्या संदर्भात ऑलरेडी राज्य शासनानं जो निर्णय घेतला तर मराठा आरक्षण सरकारनं यावर दिलाच पाहिजे. परंतु ओबीसीला जे आरक्षण दिलं गेलेलं आहे त्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता सरकारनं या संदर्भातला निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालय त्या संदर्भात निर्णय घेईलच. मला वाटते सरकारची जी भूमिका होती, पंकजा मुंडे ताईनं पण ते म्हटलं तर हे बरोबर आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची जी भूमिका होती, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका होती आणि सरकारची जी भूमिका होती त्या भूमिकेशीच आम्ही आता पण कायम आहोत आणि त्या पद्धतीचंच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. निश्चितच साहेब. आणि खरं तर एक महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला इथे उपस्थित करावासा वाटतो. कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित राहतो आणि हा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित राहिल्यानंतर असं होतं की जर आपण प्रत्येक जाती, मला तर असं वाटतं जाती धर्म बघून आपण आरक्षण दिले पाहिजे का फक्त गरिबांनाच आपण आरक्षण दिले पाहिजे, यावर तुम्ही सामाजिक न्यायमंत्री म्हणून कशा पद्धतीने प्रकाश टाकू शकाल? भारतीय घटनेनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा जो विषय या ठिकाणी ठेवला, या देशामध्ये समता प्रस्थापित करायची असेल तर हजारो वर्षापासून ज्या समाजाला जातीच्या नावानं प्रताडित करण्यात आलेला आहे, हा मागासवर्गीय समाज आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीनं त्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्याला संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता. तर अशा समाजाला भारतीय संविधानानं 16(4) अन्वये जो आरक्षण दिला आहे तो अत्यंत विचार करून दिलेला आरक्षण आहे. त्याच्यामुळे या समाजाला जर वर आणायचं, कारण आता ही जातीय प्रताडणा ही काही थांबलेली नाही आहे. अजूनही अनेक गावांमध्ये जर पाहिला तर या मागासवर्गीय जो अनुसूचित जातीचा आहे, जमातीचा आहे, याला संपत्ती बाळगायचा अधिकार अजूनही पूर्णपणे त्याच्याकडे, कारण साधनच नाही आहेत अर्थार्जनाची. अशा परिस्थितीमध्ये या समाजाला पुढं आणण्यासाठी जे घटनेनं आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण योग्य आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं पण हे, आता तर सर्व आर्थिक दृष्टीनं जे उच्चवर्णीय मागासलेले आहेत त्यांना पण 10% आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे आरक्षणाचा जो विषय आहे, जो निकष आहे की जोपर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय ज्याला संविधानानं 340, 341, 342 अन्वये जो आरक्षण दिलेलं आहे, या सगळ्या समाजाला कुठंतरी हा आरक्षण कायम राहायला पाहिजे. आणि जोपर्यंत त्यांचा सामाजिक आर्थिकदृष्ट्या तो इतर समाजाच्या, उच्चवर्णीय समाजाच्या बरोबर येत नाही तोपर्यंत हा आरक्षण जो आहे तो कायम राहायला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. निश्चितच सर, आरक्षणाचा खूप सुंदर मुद्दा आता तुम्ही उपस्थित केलेलाच आहे. खरं तर शासनानं हा जो काही शासन निर्णय पारित केलेला आहे याचं नेमकं उद्दिष्ट काय असू शकतं? असा निर्णय घेऊन शासन मागासवर्गीय लोकांचं आरक्षण कुठेतरी संपूर्ण पाहतंय का? काय वाटतं तुम्हाला? मला या संदर्भात एवढंच म्हणायचं आहे की पदोन्नतीनं आरक्षण देण्याच्या संदर्भात 16(4) अन्वये राज्य शासनानं जो निर्णय घेतला
ती त्यावेळेसच्या सरकारची ती चुकी होती का त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातींना कोणताही क्वांटिफाईड डाटा न ठेवता त्यांना आरक्षण दिलं गेलं हे संविधानातच नमूद असताना त्या ठिकाणी विजाभजं म्हणजे ओबीसी टाकलं. परंतु ओबीसी टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जो क्वांटिफाईड डाटा आहे तो मेंटेन करायला पाहिजे होता. राज्य सरकारचं काम होतं, त्या काळामध्ये त्या सरकारनं कामं केली नाही ना, त्यामुळे हे सगळ्या भानगडी झाल्या आहेत. आमचं म्हणणं अजूनही असंच या संदर्भात राहील की यामुळे आता जो खुल्या प्रवर्गामध्ये 100% जागा भरण्याचा जो निर्णय घेतला याच्यामुळे जी आता राज्य सरकार किती जरी म्हटलं का हे टेम्पररी आहेत, परंतु एकदा जर ही पदं भरल्या गेली तर ही काही खाली करता येणार नाही आहेत, ती कायमची असतील. त्याच्यामुळे 60 ते 70 हजार पदं जी मागासवर्गीयांच्या अनुशेषातली शिल्लक आहेत त्यांच्यावर कुठंतरी ती नष्ट होतील. आणि हा एक प्रकारचा मला वाटते सरकारचा जो डाव आहे अनुसूचित जाती जमाती विजाभजचं आरक्षण संपवण्याच्या पद्धतीतलं हे बंद सरकारनं केलं पाहिजे, नाहीतर हा रस्त्यावर समाज उतरल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते. निश्चितच सर, महाविकास आघाडी सरकार असे कठोर निर्णय घेऊन शिवस्वराज्य चालवतंय का, तुम्हाला काय वाटतं? फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जिथं बाबासाहेबांचं नाव घेतलं जाते, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा जो महाराष्ट्र आहे, ज्याला हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या बहुजनांसाठी निर्माण केलं, या बहुजनांचा हा महाराष्ट्र नाही. याच्यामध्ये जर अशा पद्धतीचे निर्णय होत असतील तर निश्चितच हे एक प्रकारे जे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो विचार आहे या विचाराला बगल देण्याचा हे सरकार हा डाव करत आहे असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटते. निश्चितच सर, पण मला एका प्रश्नाचं उत्तर खरं तर तुमच्याकडून हवं आहे महत्त्वाचं, की ठाकरे सरकार असेल, महाविकास आघाडी सरकार असेल, हे खरोखर शिवस्वराज्य चालवतंय का? याचं समर्पक 2 ओळीमध्ये तुम्ही काय उत्तर देऊ शकाल? शिवस्वराज्याची संकल्पना अत्यंत प्रगल्भ होती. त्याच्यामध्ये सगळ्या बहुजनांना, सगळ्या समाजाला घेऊन चालवायची छत्रपती शिवरायांची जी भूमिका होती, ही भूमिका ही सरकार काही करत नाही आहे. ही फक्त काही विशिष्ट वर्गातल्या लोकांना हाताशी घेऊन त्यांच्या हितासाठीच हे सरकार काम करत आहे. आणि त्याच्यामुळे शिवस्वराज्याची संकल्पना फक्त नावापुरती या सरकारनं ठेवली आहे. बाकी ही जी कामं आहे काही विशिष्ट लोकांपुरतंच हे काम करत आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या सरकारनं माजवलेला आहे. निश्चितच सर, आपण खूप सुंदर असं उत्तर या प्रश्नाचं दिलेलं आहे. महाविकास आघाडी सरकार कुठेतरी संविधानाच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेते का, तुम्हाला काय वाटतं? निश्चितच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 16(4) अन्वये पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा जो अधिकार आहे अनुसूचित जाती जमातीला, त्याला डावलून जर खुल्या प्रवर्गात ही पदे भरली जात असतील तर निश्चितच संविधानाचं उल्लंघन हे सरकार करत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही निकालाची वाट न पाहता अशा पद्धतीनं करत त्यांनी तर सरकारनं या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे विनंती अर्ज आहे ते सुनावणी लवकर होण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं आपली भूमिका मांडली पाहिजे. माननीय सर्वोच्च न्यायालयाला विनंती अर्ज केला पाहिजे होता. परंतु असं कोणतंही आतापर्यंत कोणत्याही मंत्र्यांनी, मग तो काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनाचा असेल, कुणी या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही आहे. कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये या समाजाला, जो दुर्लक्षित समाज आहे, यांना आरक्षणच द्यायचं नाही आहे. आणि म्हणून ही सरकारची जी भूमिका आहे, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे अशी या सरकारची एकूणच भूमिका आहे. नक्कीच सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की शासन आजकाल ज्या काही जागा आहेत त्या बऱ्याच जागा कंत्राटी पद्धतीने भरतंय, याचं कुठंतरी ते खाजगीकरण करतंय, तुम्हाला काय वाटतं? आता सगळीकडेच जर पाहिल्या तर, एकीकडे जर पाहिल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये जे उद्योगाचं आहे ते खाजगीकरण व्हायलाच लागलेलं आहे. आणि सरकारनं मागच्या अनेक वर्षापासून वर्ग 3, वर्ग 4, क, अ, ब, क आणि ड वर्गातल्या ज्या भरत्या आहेत त्या भरत्या केलेल्या अनेक विभागामध्ये, सामाजिक न्याय विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, इतर अनेक विभाग आहेत, या सगळ्या विभागातली जी भरती आहे, राजस्व विभाग असेल, अशा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये या जागा रिक्त आहेत. आणि या रिक्त जागा अजूनही भरलेल्या नाहीत. त्याच्याऐवजी आउटसोर्सिंग
म्हणजे एक हा नवीन फंडा सरकारनं आणलेला आहे, ज्याच्यामध्ये बाह्य स्रोताच्याद्वारे टेम्पररी पद्धतीनं लोकांना ठेवायचं. 21,000 रुपये पेमेंट काढलं जाते आणि त्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या हातामध्ये 6-7 हजार रुपयेच फक्त दिला जातो. अशी सगळी पद्धत या ठिकाणी सुरू आहे. आणि अशा पद्धतीनं जो मागासवर्गीय समाज आहे ज्यांचे त्यांचं जे आरक्षण आहे, हा आरक्षण एक प्रकारे संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमानं होत आहे. आणि काही विशिष्ट वर्गाचे काही लोकांचं फक्त पोट भरायचं आणि जो बहुजन समाज आहे याच्यावर कुठंतरी संक्रांत आणायची, अशा पद्धतीचं हे सरकारचं काम सुरू आहे. सर, आजचं जे काही शिक्षण पद्धती आहे, तर आजचं हे शिक्षण, या शिक्षणाचं कुठंतरी बाजारीकरण होतंय, तुम्हाला काय वाटतं? सगळीकडेच आता मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं आहे की आता मागच्या कालखंडामध्ये पण महाराष्ट्रात जर विचार केला तर काही युनिव्हर्सिटी ज्या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या नावानं सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि आता नवीन शिक्षण प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये जे कॉर्पोरेट जगतातली लोक आहेत त्यांना मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट सुरू करायच्या संदर्भातल्या परवानग्या दिल्या जात आहेत. परंतु ज्या जिल्हा परिषदेच्या असतील किंवा ज्या सरकारच्या शाळा आहेत ह्या शाळा बंद करण्याचा डाव एका पद्धतीनं सुरू आहे. आणि त्याच्यामुळे या शिक्षणाचं खाजगीकरण झालं तर विशेषत्वानं जो मागासवर्गीय समाज आहे, जो निर्धन आहे, ज्याच्याकडे 2 वेळचं अन्न व्यवस्थित भेटत नाही, अशा समाजाला शिक्षण घेता येणार नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. शिका संघटित व्हा असे ते म्हणायचे. आणि त्याच्यामुळेच जर आपण पाहिलं तर 1950मध्ये मागासवर्गीयांचं शिक्षणाचं प्रमाण 10-12% होतं, ते आता 90%वर गेलं आहे. परंतु याच रेशोमध्ये जर विचार केला तर बेरोजगारीचं प्रमाण याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. परंतु आता खाजगीकरण जर झालं शिक्षणाचं तर हा जो मागासवर्गीय समाज आहे हा शिक्षण घेऊ शकणार नाही. आणि त्याच्यामुळे हे जे आताची जे धोरण आहे ते नक्कीच मागासवर्गीयांच्या शिक्षणाला कुठेतरी त्यांना त्याच्यापासून दूर सारण्याचं, कारण शेवटी पैशाशिवाय तर ते शिक्षण घेऊ शकणार नाही. फीस मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. चांगल्या ज्या अजूनही ज्या नामांकित इन्स्टिट्यूट आहेत, खाजगी इन्स्टिट्यूट आहेत, त्याच्यामध्ये मागासवर्गीयांचं आरक्षणच त्या ठिकाणी ठेवला गेलेला नाही आहे. तर अशा पद्धतीनं जर हा एक प्रकारे मागासवर्गीयांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा एकूणच हा प्रकार आता या ठिकाणी सुरू आहे, असं या ठिकाणी एकूणच चित्र दिसतंय. सर, शिक्षणाचा प्रश्न आलाच आहे, तर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा या संदर्भातच मी एक प्रश्न विचारणार आहे की DED-BEDच्या ज्या काही जागा आहेत त्या भरपूर वर्ष झालेत, त्या अद्यापही भरलेल्या नाही आहेत. CET होतीये, TET होतीये, पण त्या जागा अद्यापही भरल्या जात नाही आहेत. मग मला सांगा, त्या जागा तर भरल्या जातच नाहीत आणि त्यासोबत आणखीन एक महत्त्वाचा एक प्रश्न इथे मला उपस्थित करावा वाटतो आपल्या प्रेक्षक वर्गाला. खरं तर सर, जे काही राज्यातील कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षक आहेत यांचा गेल्या 8 वर्षापासूनचा प्रलंबित पक्ष आहे. त्यांना अद्यापही परमनंटच्या नियुक्त्या मिळालेल्या नाहीत आणि काही शिक्षक अतिशय म्हणजे त्यांना तुटपुंजा मानधनावरती ते काम करतात. यांना कुठेतरी महाविकास आघाडी सरकार, ठाकरे सरकार यांना न्याय देऊ शकेल का? कशा पद्धतीने एक सामाजिक न्यायमंत्री म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे बघता? निश्चितच हा फार अत्यंत संवेदनशील असा प्रश्न आहे. मागच्या अनेक वर्षापासून जे शिक्षक या ठिकाणी 3 वर्षामध्ये ज्या शिक्षकांना परमनंट करायला पाहिजे होता त्या शिक्षकांना अजूनही करण्यात आलेलं नाही आहे. ते अत्यंत तुटक्या पगारामध्ये ते स्वतःची जीवनचर्या कशी तरी चालवत आहेत. अनेक लोकांची लग्न झालेली आहेत, मुलं झालेली आहेत, त्यांना त्यांचं स्वतःचा संसार योग्य पद्धतीनं करता येत नाही. अनेक शाळा आहेत ज्याच्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून ज्या सुरू आहेत त्यांना अजूनही अनुदानित न केल्यामुळे त्या शिक्षकांची पण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं मागच्या अनेक वर्षापासून जी पदच भरलेली नाही आहेत, हे मला वाटते हे शासकीय ज्या सरकारी शाळा आहेत किंवा ज्या जिल्हा परिषदांच्या शाळेत त्यांची पदं न भरल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही शिक्षकांची पदं या ठिकाणी शिल्लक आहेत. आणि एक प्रकारे सरकार ह्या शाळाच बंद करण्याचा डाव आखते की काय असं सगळ्यांना वाटायला लागलं आहे. आणि हे खरं पण आहे. एकीकडे सरकार मोठमोठ्याला जरी गोष्टी करत असेल परंतु शिक्षणावरचा सरकारचा जो एकूण खर्च आहे हा अत्यंत कमी आहे, 3% जास्त नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ही जर पदं भरली गेली नाही तर या शासकीय जे शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, या शाळांची स्थिती, तिथं शिक्षकच नाही आहेत. बऱ्याच शाळांमध्ये गणिताचे शिक्षक नाही आहेत, सायन्सचे शिक्षक नाही आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून एकीकडे हा एक प्रकारचा डाव कुठंतरी खाजगी शाळांना प्रोत्साहन द्यायचा, मोठमोठ्या उद्योग जगतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील शाळांना
प्रोत्साहन द्यायचा आणि ज्या शासनाच्या ज्या शाळा आहेत, ज्या जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, या शाळा बंद करण्याचा हा सरकारचा डाव आहे. आणि त्याच्यामुळे संपूर्ण जे मागच्या अनेक वर्षापासून जे TET दिलेली शिक्षक आहेत, ज्यांनी परीक्षा दिल्या परंतु त्यांची पदं भरली जात नाही, ते बिचारे अजूनही आता ते ओव्हरेज व्हायला लागले आहेत. त्यांना ते कुठंतरी पाहत आहेत वाट का आपल्याला कुठंतरी शिक्षकाची नोकरी भेटेल, परंतु त्या आशेतच त्यांचे अनेक दिवस गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार जर दुर्लक्ष करणं, याचाच अर्थ कुठंतरी खाजगी संस्थांना प्रोत्साहन करणं आणि ज्या शासकीय शाळा आहेत ह्या कुठंतरी बंद करणं असं सरकारचा डाव आहे, असं या ठिकाणी म्हणावंसं वाटते. निश्चितच सर, अतिशय सुंदररित्या तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना तुमच्याकडून खरंच खूप सुंदर उत्तर त्यांना मिळालेलं आहे आणि तुमच्या प्रश्नामधून सुद्धा तुमची जी काही शिक्षणाविषयीची जी काही तळमळ आहे ती नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत तुम्हाला पाहतोय. सर, खरं तर भरपूर तुम्हाला प्रश्न मला विचारायचे होते, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ निश्चितच संपत आलेली आहे. शेवटचा एक महत्त्वाचा मी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारणार आहे. आजच्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? आजचा युवक हा अत्यंत सृजनशील आहे. तसा लहानपणापासून तो शिकतो. त्याच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. त्याच्यामुळे जग आता एका छोट्याशा मोबाईलच्या पडद्यावर आलेलं आहे. त्याच्यामुळे शिक्षण हे पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. आता ऑनलाईन शिक्षणाची पद्धत आली आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी ऑनलाईन घेतात, शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता शिक्षणाचा एक हे दालन सगळीकडे खुलं आहे. स्पर्धा परीक्षा पण मोठ्या आहेत. एकीकडे शासकीय नोकऱ्या आता कमी व्हायला लागल्या आहेत आणि ज्या खाजगी नोकऱ्यांची दालनं आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उघडी आहेत. जगात कुठेही आपल्याला आता जाता येते. आपली पोरं आता जगातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये IELTS, GRE वगैरे देऊन जात आहेत. युरोप असेल, अमेरिका असेल, इकडे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये, इकडे सगळीकडे आता बहुजनांची पोरं शिकायला लागली आहेत. आणि माझं सगळ्यांना एवढंच राहील की शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितल्याप्रमाणे हे शिक्षण आपण सगळ्यांनी घेतलं तर निश्चितच आपल्यावर जो अन्याय होतो त्याच्या विरोधात आपल्याला लढा देता येऊ शकतो. म्हणून आपण सगळेजण शिकलोच पाहिजे आणि आपल्या गावाला, आपल्या कुटुंबाच्या बरोबर गावाला आणि देशाचं नाव आपण सगळ्यांनी उज्ज्वल करावं, एवढंच या ठिकाणी म्हणतोय. धन्यवाद. निश्चितच सर, आज खूप छान असा इंटरव्ह्यू तुम्ही आम्हाला दिलेला आहे. विदर्भ TVला आणि लॉर्ड बुद्धा TVला दिलेला आहे. आणि खरं तर सगळ्यांच्या बोलण्यामधून, सगळ्यांच्या शेवटच्या उत्तरामधून मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ओळींचा प्रत्यय आला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जो माणूस शिकतो तोच माणूस संघर्ष करू शकतो. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यासह मी ऋषिकेश शेलार आपला बेधडक या चर्चेमधून इथेच निरोप घेतोय. पण ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा विदर्भ TV आणि लॉर्ड बुद्धा TV. नमस्कार.